केरळचा मुख्यमंत्री ठरवण्याचे पूर्ण अधिकार काँग्रेस हायकमांडला देण्यात आलेत। आमदारांच्या बैठकीत एकमतानं हा ठराव पारित करण्यात आला। दरम्यान केंद्रानं नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या सर्व आमदारांची स्वतंत्र मतं जाणून घेतली। के.सी. वेणुगोपाल यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे। पुढची बातमी राज्यातून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत राहिल्यास पूर्ण होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे। काल जय पवार यांनी पुढील निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं ही महाराष्ट्राची भावना असल्याचं बोलून दाखवलं होतं। मात्र त्यावरती रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा। आमची इच्छा कोणासाठी होती तर अजितदादांसाठी होती। त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूनी बोलत होते। आणि सुनेत्रा पवार यांनी 2029 मध्ये मुख्यमंत्री व्हावं या जय पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटतात। ठाकरेंच्या शिवसेनेने माजी खासदार विनायक राऊत यांनी या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण 2029 ची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल आणि शिंदे गटाला बाजूला फेकून देईल असं वक्तव्य माजी खासदार विनायक राऊतांनी केलंय। सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं की न व्हावं हा त्यांचा विषय आहे। अजित पवार साहेबांच्या नंतर सुनेत्राताईंना ज्या पद्धतीने मोठ्या मताधिक्याने बारामतीकरांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे साहजिकच आहे की आपला माणूस मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे। पण एक मात्र नक्की, 2029 सालची जी निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरच लढेल आणि एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हे बाजूला फेकलेले असतील त्यांनी।